दिवस आपण गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोव्यावर आपला ताबा घेतला होता. त्यांनी सुमारे 450 वर्षे गोव्यावर राज्य केले. त्यांनी व्यवसाय करण्याच्या हेतूने गोव्यात प्रवेश केला होता. त्यावेळी गोव्यावर आदिलशहाचे राज्य होते. पोर्तुगीजांनी गोव्यातील जनतेवर खूप अत्याचार केले. त्यांनी गोव्यातील जनतेचे धर्म बदलले, मंदिरे तोडली. गोवा मुक्त व्हावा म्हणून अनेक चळवळी चालू होत्या. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या गोव्यासाठी आपले जीवन अर्पण केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतीय सैन्याने ऑपरेशन विजयची योजना केली. 36 तास सुरू असलेल्या ऑपरेशन विजयमध्ये पोर्तुगीज सैन्याने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले आणि गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आजच्या या दिवशी आपण सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करूया आणि समृद्ध व सुसंस्कृत गोवा घडवण्याची शपथ घेऊया. जय हिंद, जय गोवा. आपल्या गोवा राज्याच्या मुक्तीतील या दिवशी पोर्तुगीज आपला गोवा सोडून गेले आणि गोव्यावर आमचे राज्य सुरू झाले. हा दिवस आपल्या गोव्याच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. भारताचे भाग्यविधाते माननीय भाऊसाहेब पाटोळकर आपल्या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. सध्या माननीय डॉक्टर प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपला गोवा राज्य स्वतंत्र होण्यासाठी भरपूर प्रयत्न केले यांची आपण कायम आठवण ठेवली पाहिजे आणि आपला गोवा राज्य भारत देशातील एक आदर्श राज्य बनवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. जय हिंद, जय गोवा. 1961 साली आमच्या गोव्यात भारतीय जवानांनी आणि भारतीय सैन्याने प्रवेश केला. आमच्या या शूरवीरांमुळे, त्यांच्या खडतर प्रयत्नामुळे अल्पवधीतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली आणि पोर्तुगीजांना हात घेऊन लागले. त्यांच्या या शूर लढायांमुळे आमचा गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले. स्वतंत्र लढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली. गोवा मुक्ती संग्रामातील प्रमुख नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया, विलियम मेनेझेस, मोहन रानडे, जगन्नाथराव जोशी, दिव्यज्योती सरदेसाई इत्यादी व स्वतंत्र सैनिकांपैकी अच्युतराव देशपांडे, कर्नल सिंग, राजाराम निखाडे, शंकरराव मानकर, हरिभाऊ हिरेमकर या सर्वांना माझ्या शतशः प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय गोवा.